राजमाता जिजाऊ यांच्याविषयी थोडेसे मनोगत व्यक्त करणार. राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1597 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधवराव हे एक पराक्रमी सरदार होते. बालपणापासूनच जिजाऊंना शौर्य, धर्मनिष्ठा याची संस्कार पडले होते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्या केवळ एका राजाच्या पत्नी नव्हत्या, तर त्या दूरदृष्टी असलेल्या कर्तृत्ववान आणि राष्ट्रभक्त स्त्री होत्या. त्यांना अनेक अपत्य होत्या, परंतु त्यापैकी सर्वात थोर पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या राजमाता जिजाऊचे सर्वात मोठे योगदान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले योगदान, केलेले संस्कार. लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, संत चित्रे याची शिकवण दिली. अन्यायाविरोधात कसे लढणे, समाजाचे रक्षण कसे करणे, स्त्रियांचा सन्मान कसे ठेवणे याची शिकवण दिले. हे सर्व गुण त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये रुजवले होते. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याविषयी संकल्पना ठेवली. त्या म्हणत असत की हे राज्य परक्याचे नसूनही रयतेचे असले पाहिजे. तेव्हापासून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सुरू केली. यांच्या जीवन कार्याचा वेध घेऊया. जिजाबाई जाधव या मूळच्या सिंदखेड राजाच्या. त्यांच्या वडिलांनी मोगलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता. हे स्वाभिमान वारसा म्हणून जिजाऊंच्या मनात कायम राहिला. शहाजी राजांची विवाह झाल्यानंतर त्यांचे आयुष्य राजकारण, युद्ध यामध्ये धोरण अधिक गुंतले. शिवाजी राजांचा जन्म झाला तेव्हा देशावर परकीय सत्ता होती. जिजाऊंना ते दृश्य सहन होत नव्हते. त्यांनी शिवरायांना फक्त आईचे प्रेम नव्हे तर एक नेता, एक राष्ट्रकर्ते म्हणून घडवले. अन्यायाविरुद्ध उभा राहणे हेच खरे धर्मकार्य हे त्यांनी शिकवले. त्यांनी शिवरायांना पराक्रम, प्रशासन, रणनीती, नैतिकता, शौर्य या पराक्रम यांचे धडे स्वतः दिले. जिजाऊंचे शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले, स्वराज्य उभा केलं, अफजल खान आणि मोगलांविरुद्ध निर्णय लढले. या सर्वांमागे जिजाऊंचा निश्चय होता. जिजाऊंचे आणखी एक योगदान म्हणजे प्रजा ही आपली कुटुंबीय आहे अशी त्यांनी शिकवले. या शिवरायांच्या राजकर्तृत्वात आपल्याला न्याय, सुरक्षा आणि लोक